स्ट्राईकवर असेल सुनील, धारदेव संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. नॉन स्ट्राईकला असेल शुभम, ज्याने धारदेव गावचं नाव क्रिकेटमध्ये अव्वल दर्जाला नेऊन ठेवला असा आमचा फलंदाज शुभम. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजलंय. गोलंदाजी मार्कवर असेल निलेश, बाउंड्रीला असतील कुंदन आणि सागर. निलेशच्या माध्यमातून पॉवर प्लेचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक हातात जाईल, त्याचा सामना करेल सुनील. नॉन स्ट्राईकला असेल शुभम. पाहूया पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती हा धमाकेदार रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट सक्सेसफुल. चेंडूला मारला सीमारेषा पार, चौकार. कोण डीजे प्रतिमाची फटकेबाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट सक्सेसफुल, 4 धावा. यावेळी बॅक टू बॅक दुसरा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि गोररानी विरुद्ध विकेट बनावं लागेल. अप्रतिमाची चोरती डाव या ठिकाणी पूर्ण होते शुभम आणि सुनीलच्या माध्यमातून. तसेच आपल्या गावचे डीजे अर्थात दोंडीबा जंगम यांच्याकडून प्राइज आले. प्रत्येक षटकारासाठी त्यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आले. त्याचा आपण लाभ घ्यायचा शुभम. आपण लांब षटकार ठोकायचे आपल्याकडून अपेक्षा असेल. आता मात्र स्ट्राईकवर धारदेव संघाचा धडाकेबाज फलंदाज, षटकार किंग म्हणून त्याची ओळख आहे असा शुभम. त्याला गोलंदाजी करेल निलेश. यावेळी चांगला चेंडू हेलिकॉप्टर होण्याचा प्रयत्न होता. एकदा धावपद दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. नक्कीच थोडं संघाचं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा मला वाटतं यशस्वीता पूर्ण होत आहेत शुभम आणि सुनीलच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडूच्या सामन्यात 7 धावा. अप्रतिमाची फटकेबाजी पाहायला मिळते. अतिशय ताबडतोब ताकदवर फलंदाजी पाहायला मिळते धारदेव संघाकडून. तितकं चांगलं गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल गायदेव संघाचे गोलंदाज निलेश यांच्या. पॉवर प्लेचं षटक अजूनही पॉवर प्लेचे 3 चेंडू बाकी असतील. स्ट्राईकवर मात्र असेल शुभम. यावेळी मात्र अप्रतिमाचा फटका, थोडस डान्सिंग डाऊन. अप्रतिमाचा फटका नजाकत या ठिकाणी शेवटच्या माध्यमातून चेंडू सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावर आणि शुभम साठी प्राइज आलंय संतोष जंगम यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आलंय. चेंडू क्रमांक 5 रिव्हर्स स्वीपचा होतोय. सक्सेसफुल अटेम्प्ट. चेंडूला पाठवतोय सीमारेषा नाही पार. 2 धावा त्या ठिकाणी येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. जबरदस्त खेळी पाहायला मिळतो दोन्ही बॅटर धारदेव संघाचे शुभम आणि सुनीलच्या माध्यमातून. धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्येत पोहोचते 13 आकड्यावरती. अजून पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. अजून एखादा षटकार शिवमच्या बॅटमधून आपल्याला पाहायला नाही मिळाला. प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक त्याच्याकडून त्याच्यासाठी असेल. पाहूया शेवटचा चेंडू निलेशच्या माध्यमातून सामना करेल शुभम. यावेळी मात्र डबे केक और घुटना टेक षटकार देखा. अप्रतिम फटकेबाजी, षटकार. गोल्डन डकचा शिक्का झाल्यानंतर त्याचा बदला की काय शुभम. आता मात्र भरधावाची फलंदाजी करतोय. 2 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. संतोष जंगम वाताडी कामगार यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आले प्रत्येक षटकारासाठी. धन्यवाद संतोष. आता मात्र षटक क्रमांक 2 शुभम साठी प्राइज आलेला आहे. सुनीलसाठी प्राइज आलेला आहे. संतोष जंगम यांच्याकडून जर लगातार 3 षटकार ठोकले तर रोख रुपये 501 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. त्याचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. लगातार 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोका, 501 रुपये घेऊन जावा. गोलंदाजी मार्कवर असेल कुंदन आणि आता फलंदाजी मार्कवर असेल धारदेव संघाचा अष्टपैलू खेळाडू सुनील बाबूराव जंगम. पहिला चेंडू कुंदनचा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सज्ज होत आहे. पहिला चेंडू घेऊन येतोय कुंदन. त्याचा सामना करेल
सुनील यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला जातो आणि पुन्हा एकदा अटेम्प्ट सक्सेसफुल. चेंडू आता सीमा रेषा पार. षटकार. हो डीजे आतापर्यंत संपला आणि अप्रतिम अशी चतुर चालक खेळ पाहायला मिळते. दिमागाचा परिपूर्ण वापर सुनीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच आवडतं त्याचे खेळ आपण नेहमी त्याच्या माध्यमातून पाहतो, पण आज काही आगळे वेगळे दिमागदार खेळ त्याला पाहायला मिळतो त्याच्या माध्यमातून. पुढचा चेंडू कुंदनच्या माध्यमातून यावेळेस स्वीप आणि चेंडूला पडलं पुन्हा एकदा सीमा रेषा पार. चौकार. कृपया मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनमध्ये जाऊन थांबायचंय, जेणेकरून आपला चेंडू लवकर भेटेल. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते तब्बल 33 या आकड्यावरती. अप्रतिम अशी फटकेबाजी पाहायला मिळते सुनील आणि शुभमच्या माध्यमातून. आतापर्यंत जवळजवळ 4 ते 5 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. एक षटकार पाहायला मिळाला. अव्वल त्याची फटकेबाजी सुनीलच्या माध्यमातून. या पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने कटला चेंडू गॅप मध्ये नो मॅच लँड मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. डीजे अजूनही दुसऱ्या षटकात एक चेंडू बाकी असेल. थोडस मागणं षटक पाहायला मिळते त्या ठिकाणी कुंदनच्या माध्यमातून. धावसंख्या चब्बल जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती. अजूनही दुसऱ्या षटकातील एक चेंडू बाकी असेल. आपलातून फलंदाजी म्हणायला गेली सुनील याला. सुनील संतोष जंगम यांच्याकडून सुनील जंगम यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शेवटच्या चेंडूवरती नजाकतवर स्ट्रोक त्याच्यावर येते मात्र ठराविक अशी एक धाव. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये संपतायत. धावसंख्या होती ती तब्बल 38 धावा. अप्रतिम अशी खेळी दिवागदार चालक खेळ पाहायला मिळते. प्रेक्षक वर्गातून दाद मिळते. 38 धावा प्रेक्षक वर्गातून दाद मिळते. अप्रतिम अशी 38 धावांची नाबाद खेळ आपल्याला पाहायला मिळते. धाव संघाचे 2 बलाढ्य फलंदाज सुनील आणि शुभमच्या माध्यमातून. डीजे घेऊन येते भरत. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये पाहूया झेलतोय काय
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राहुल स्वतः होतो आणि राहुल कडून कोणतीही चूक होत नाही. पहिला गडी बाद होतोय सुनीलच्या स्वरूपात. अप्रतिम झेल राहुलच्या माध्यमातून. ज्याच्या बॅट मधून पहिल्या सामन्यामध्ये आपण आपल्यातून फलंदाजी पाहिली होती. मॅच होता पहिल्या सामन्यामध्ये. तो सागर आता पुन्हा दाखल होतोय फलंदाजी मार्कवर. परत याचा सामना करण्यासाठी दाखल झालाय तो सागर. पहिला चेंडू परंतु पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावांची भर. धावसंख्या पोहोचते ती 39 आकड्यावरती. अजूनही तिसऱ्या षटकातील 5 चेंडू बाकी असतील. यावेळी मात्र वेगवान गतीचा मारा होतोय भारतच्या माध्यमातून. चेंडू पडल्यानंतर उशी घेतो आणि निर्धार चेंडू सांगता होते. चांगलं यष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतं सतीच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल ते भरत याला. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल सागर. यावेळी पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. पंचांकडे दाद मागितले ते दाद त्या ठिकाणी फेटाळली जाते आणि निर्धाव चेंडूची सांगता होते पुन्हा एकदा सागरच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र स्थिर होते ती 39 आकड्यावरती. संतोष रामचंद्र जंगम यांच्याकडून सागरसाठी प्रत्येक षटकारासाठी 101 आणि लगातार हा तिसरा चेंडू निर्धाव आणि धावचीच्या स्वरूपात गडी बाद होतो तो सागरच्या रूपाने. कृपया पंचांची हुजर घालू नका. पंच आपला योग्य तो निर्णय देतील. कृपया पंचांची हुजर घालायची नाही. दोन्ही संघाचे कर्णधार पंचांशी चर्चा करतील याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. कृपया दोन्ही संघाचे संघनायक पंचांशी चर्चा करतील याची आपण नोंद घ्यायची. निलेश दादा आपण सहकार्य करायचंय. चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. कृपया पंचांशी वाद करायचा नाही. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल याची नोंद घ्यायची आपण. पंच आपला योग्य तो निर्णय आपण कळवायचा आहे. पंच आपला योग्य तो निर्णय आपण कमिटीला कळवायचा आहे. सुजित धन्यवाद. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतो. कृपया कुंदन आपण पंचांची हुजर करायची नाही. पंचांचा निर्णय अंतिम असेल. एका खेळाडूची ओळख असते पंचांचा निर्णयाचा सन्मान करणे. धावसंख्या मात्र स्थिर होती ती 39 आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपतोय. सागर थोडंसं बॅड लक म्हणावं लागेल. पहिल्या चेंडू पहिल्या सामन्यामध्ये त्याच्याकडून आपण चांगली फलंदाजी पाहिली होती आणि आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर दाखल होतो. भारतीय संघाचा धडाकाच फलंदाज शुभम. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू यावेळी बाकी असतील. पुन्हा एकदा स्ट्राईकवर होतो शुभम विले. यावेळी मात्र शुभमच्या बॅटमधून ताकदवर प्रहार. चेंडूला वाटत सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या होती ती 45 धावा. आतापर्यंत वैयक्तिक 2 षटकार ठोकले होते शुभम यांनी. नवीन फलंदाज स्ट्राईकवर असेल आनंदच्या स्वरूपाने.
आणि आता गोलंदाजी मार्कवर आले ते गोलंदाज पप्पू ओमकार. पप्पू आमचे वर्ग मित्र आणि त्याचा सामना करतील अँडी. शेवटचा आणि हाणामारीचा षटक. एकेरी धाव मला वाटतं या ठिकाणी येईल. एकदा धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो की काय त्या ठिकाणी. नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्येने त्या आकार धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 आकड्यावरती. अजूनही उर्वरित चेंडू असतील 5 चेंडूंमध्ये जवळजवळ 2 ते 3 षटकार ठोकायला लागतील आनंद आणि शुभम याला. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज ओमकार. यावेळी चांगला फटका दिसतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी असेल आणि निलेश यांच्या माध्यमातून अप्रतिम असा झेल आणि आनंदाच्या स्वरूपात दुसरा गडी बाद होतोय. दिमागदार खेळाचा या ठिकाणी वापर केला गेला होता परंतु कोणी त्या ठिकाणी बळी पडलं नाही. एकेरी धाव येते या चेंडूवरती. धावसंख्या होती ती 48. उर्वरित शेवटच्या हाणामारीच्या षटकातील 3 चेंडू बाकी असेल आणि आता स्ट्राईकवर मात्र मनाची सर्वांची प्रेक्षकांची मन जिंकणारा शुभम असेल. 3 चेंडूंमध्ये 3 षटकांची अपेक्षा नक्की सगळ्यांना त्याच्याकडून असेल. पाहूया हे जरी चेंडू असतील 3. ओमकारच्या माध्यमातून त्याचा सामना करेल शुभम. यावेळी पहिलाच फटका ताकदवर फटका आहे शुभमच्या माध्यमातून चेंडूला पाठवतोय सीमारेषा पार. चौकार. चेंडू क्रमांक 5 ओमकार अर्थात पप्पूच्या माध्यमातून सामना करेल शुभम. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये त्या ठिकाणी बदल केला जातोय. नक्कीच षटकार मारण्याचा प्रयत्न असेल शुभमचा. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 52 आकड्यावरती. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू आणि अप्रतिम असा ड्राईव्ह शुभमच्या बॅटमधून चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. चौकार. षटकारांमध्ये खेळी करतो तो शुभमसाठी पुन्हा एकदा संतोष जंगम यांच्याकडून या शेवटच्या चेंडूवरती जर षटकार ठोकला तर तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शुभम नक्कीच आपण शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकायचा आहे. शेवटचा चेंडू पप्पू याचा सामना करेल शुभम आणि यावेळी मात्र चेंडूला पाठवलाय आणि बाद. यावेळी मात्र चांगला झेल टिकला होता. शुभम मात्र बाद होतोय. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपतोय. धावसंख्या होते ती 2 बाद 56. 57 धावांची आवश्यकता असेल ते गायदेव ब संघाला.
गालदेव संघाने लवकरात लवकर पाठवायचे मैदानामध्ये आपले. सद्गुरू धारेश्वर सेवा मंडळ रजिस्टर धारदेव मुंबई धारेश्वर युवा चषक 2025 भव्य दिव्य क्रिकेटचे सामने. प्रथम पारितोषिक माननीय श्री सूर्यदादा कोटेकर आमचे मंडळाचे माजी उपाध्यक्ष संतोष जंगम यांच्या विद्यमाने सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे प्राइज आपल्याला मिळालेलं आहे. तसेच द्वितीय पारितोषिक श्री रवी आनंदा डेवे श्री कंटक्शन यांच्या सौजन्याने आपल्याला लाभलेलं आहे. तसेच आकाश रामचंद्र कुठे असेल तर त्याने आपण कृपया माईक जवळ यायचं आहे. खेळायला जायचंय, क्षेत्ररक्षण करायला जायचंय. तसेच तिसरे पारितोषिक आपल्याला माननीय कुमार गणेश चंद्रकांत जंगम युवा उद्योजक रुबाबदार मेन्सवेअर गाळदेव यांच्या सौजन्याने उत्तेजनार्थ पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे. या सर्व देणगीदारांचे हितचिंतकाचे मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. धारदेव संघाचे कर्णधार शुभम जंगम यांनी लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. अजून पुढील उर्वरित सामने आपल्याला खेळवायचे आहेत. नियोजित वेळेनुसार हे सामने आपल्याला पार पाडायचे आहेत. तरी आपण सर्वांनी राहिलेल्या संघाच्या संघनायकांनी सहकार्य करायचं आहे. जवळजवळ 2000 प्रेक्षक हा सामना इथे उपस्थित राहून बघतायत आणि युट्यूब वरती जवळजवळ 2 करोड प्रेक्षक हा सामना लाईव्ह बघत आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये उतरलेले आहेत. गाळदेव संघाकडून सतीश आणि निलेश सलामीच्या फलंदाजासाठी आलेले आहेत. धारदेव संघाकडून संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक कोण घेऊन येत आहेत नाव सांगायचं आहे. संजय जंगम मीरा भाईंदर मधील नावाजलेले गोलंदाज फलंदाज एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून मीरा भाईंदर मधील अभिनव विद्या मंदिरामध्ये त्यांनी आपला खेळ सादर केलेला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा ज्यावेळेला उपस्थित होतात त्यावेळेला त्यांना तिथे बोलावलं जातं. आपल्या उत्तम अशा सुंदर अशा खेळाचं प्रदर्शन ते सातत्याने करत असतात. पाहूया वैयक्तिक असं पहिलं षटक आणि संघासाठी पण पहिलं षटक घेऊन येत आहेत. काय करतायत ते. सतीश जंगम गाळदेव संघाकडून सलामीचे फलंदाज आलेले आहेत. प्रतीक कोण आहेत तळदेवचे खेळाडू. त्यांना 500 रुपयाचे पारितोषिक अंकुश यांच्याकडून गुगल पे देणार आहेत. ते पाठवणार तुम्हाला. तुम्ही गावी जरी गेला तरी त्यांच्याशी संपर्क साधा तुम्ही. ते 500 रुपये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मिळतील. पाहूया आता हा सामना आपण. संजय जंगम सामना करते निलेश जंगम. सुंदर असा तटवला चेंडू पहिल्या आनंद जंगम यांचं गचाळ क्षेत्ररक्षण. पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवण्याची संधी होती परंतु त्यांच्या हातून ती संधी आता गमावलेली आहे त्यांनी. आनंद जंगम यांना काय बॉल दिसला अशी तक्रार ते आपल्या सहकार्याजवळ करतायत परंतु ते रात्रभर झोपले नाहीत. सकाळी देवळ घेऊन इथे आलेले आहेत ते. त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यावर मला वाटतं धुंदी आहे अजून रात्रीची. त्याच्यामुळे त्यांना चेंडू दिसत नाहीये. पाहूया पुढच्या चेंडूमध्ये काय करामत करतायत ते संजय जंगम आणि निलेश. बॉल क्लीन बॉल. प्रयत्नामध्ये आपल्या एसटी गमावून बसलेल्या आहेत. पाहूया दुसरा फलंदाज गाळदेव संघाकडून कोण येत आहेत. राहुल जंगम संजय जंगम यांचा सामना करतील. गाळदेव संघाची धावसंख्या 2 बॉल 2 धावसंख्या गाळदेव संघाची झालेली आहे आणि त्यांची आताच एक विकेट गेली आहे. एक गडी बाद झालेला आहे त्यांचा.
संजय जंगम पाहूया तिसऱ्या बॉल मध्ये काय करामत करतायत. राहुल गालदेव संघाकडून फलंदाजीसाठी आलेले आहेत. राहुल पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते. संजय जंगमचा सामना कसा करतायत ते. संजय जंगम यांचा चेंडू काही समजला नाही त्यांना आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू. गाडी मैदानातून चालवू नका, सामना चालू आहे याची कृपया सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. सामना चालू असताना कोणी गाडी मैदानातून नेऊ नये. पाहूया चौथ्या चेंडू मध्ये संजय जंगम आपल्या संघासाठी अजून एक विकेट मिळवण्याचा प्रयत्न करतायत. राहुल सामना करतील. राहुल यांना तो बॉल समजलेला नाही. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. संजय जंगम मी मगाशी सांगितल्या पद्धतीने आपल्या मीरा मैदानामध्ये खूप नावाजलेले खेळाडू आहेत. चांगला बॉलिंगचा अनुभव आहे त्यांना. क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी सर्वांमध्ये ते नावाजलेले उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू आहेत. पाहूया पुढच्या चेंडू मध्ये आपल्या संघासाठी काय करामत करतायत ते. राहुल जंगम यांना संजय जंगम यांचा चेंडू समजत नाहीये, परंतु एक धावेसाठी त्याचा चेंडू तटवलेला आहे. आनंद जंगम यांनी तो चेंडू सीमा रेषेच्या अगोदरच थांबवल्यामुळे पुन्हा एकदा एक धावेने भर पडत आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या 3. गालदेव संघाची धावसंख्या 3. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक गडी बाद 3 धावसंख्या. धावसंख्या 3 धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. पाहूया संजय जंगम आपल्या शेवटच्या चेंडू मध्ये काय करतायत ते. निलेश गालदेव संघाकडून सलामीला आलेले फलंदाज निलेश. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांची भर घालतायत ते. संजय जंगम यांचा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील निलेश जंगम यांनी तटवलेला आहे आणि मला वाटतंय चौकार. झालेले 7. संजय जंगम यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. एक गडी बाद 7 धावसंख्या गालदेव या संघाची झालेली आहे. पन्नास धावांची आवश्यकता आहे त्यांना 18 चेंडू मध्ये. पुढचं षटक घेऊन कोण येत आहेत. धारदेव संघाकडून सुनील बाबू जंगम. हे वैयक्तिक असं आपलं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. पाहूया राहुल सामना कसा करतायत सुनील यांचा. सुनील जंगम हे खूप नावाजलेले गोलंदाज आहेत. अष्टशिवालय यांचे जे पर्व झाले त्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्या त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. पाहूया सुनील जंगम आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते. सुनील जंगम यांचा सामना करतील राहुल आणि आमच्या गावचे युवा उद्योजक चंद्रकांत रामचंद्र जंगम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीनं. त्यांचं हार्दिक स्वागत. सुनील जंगम यांचा सामना करत आहेत गालदेव संघाकडून राहुल. 50 धावांची गरज. चौकार षटकारांची आतषबाजी केल्यावर हा सामना जिंकू शकत नाही. गालदेव संघाला अतिशय क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. उर्वरित सामने देखील आपल्याला खेळवायचे आहेत. पंचांचा इशारा वाईट. निर्धाव पद्धतीचा चेंडू. एक धावेमध्ये भर. धावसंख्या झालेली 8. सुनील जंगम यांचा सामना करतायत राहुल. गालदेव संघाकडून अजूनही 49 धावांची गरज गालदेव संघाला विजयासाठी. सुनील जंगम यांचा उंच असा तटवण्याचा प्रयत्न आणि कट बाद झालेले आहेत. राहुल जंगम हे झेलबाद झालेले आहेत. गालदेव संघाचा अजून एक गडी बाद झालेला आहे. 8 धावा 2 अशी धावसंख्या गालदेव संघाकडून झालेली आहे. पुढील येणारे फलंदाज विनायक. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते. सुनील जंगम यांचा सामना करतील. सुनील जंगम यांचे भाचे येते मामा भाचे की लड़ाई आप देखेंगे अभी मैदान में क्या करते हैं. मामा की
गोलंदाजी और भांजे की फलंदाजी देखेंगे। बघूया सुनील जंगम यांचा सामना कसा करतात त्यांचे भाचे विनायक जंगम। गालदेव संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येत स्थिरावलेली आहे। सुनील जंगम दुसरा चेंडू घेऊन येत आहेत, उंच असा तडवलेला चेंडू झेल बाद झाला पाहिजे। पाहूया सुजित जंगम आणि सुंदर असा झेल पकडलेला सुजित जंगम। सुजित जंगम यांना झेल पकडण्याचा अनुभव चांगला आहे, नेहमी प्रॅक्टिस करत असतात वरळी स्पोर्ट्स क्लब मध्ये। सकाळी 7 वाजता 6 वाजता जाऊन ते प्रॅक्टिस करत असतात। आणि गालदेव संघाची धावसंख्या झालेली आहे 3 बाद 8। हॅट्रिक बॉल आहे सुनील जंगम यांचा। सुनील जंगम यांनी जर हॅट्रिक मिळवली तर प्रकाश शंकर जंगम यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे। आणि या बॉलवर जर हॅट्रिक मिळवली सुनील जंगम यांनी तर पार्वती एंटरप्राइजेस वरळी यांच्याकडून सुनील जंगम यांना 501 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल। या बॉलवर जर हॅट्रिक घेतली सुनील जंगम यांनी तर प्रकाश जंगम यांच्याकडून 101 आणि पार्वती एंटरप्राइजेस वरळी यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक 600 रुपये मिळवण्याची संधी सुनील जंगम यांनी सोडू नये। पाहूया पुढचा चेंडू सुनील जंगम यांचा। खरोखरच हॅट्रिक बॉल होता परंतु हॅट्रिक काही झालेली नाहीये। कोणाला नवीन बॅट्समन ओमकार, गालदेव संघाकडून नवीन आलेले फलंदाज ओमकार। पुन्हा एकदा भाचे सामना करतायत मामा यांचा, परंतु मामा यांचा बॉल काय भाच्याला समजत नाही। खरोखरच हा देखील कॅच पकडला पाहिजे शुभम यांनी, सुंदर असा झेल चिपलेला आहे। गालदेव संघाला आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते एमबी मारुती जंगम हे सकाळीच लँड होऊन आलेले आहेत तिथे। सकाळी ते एअरपोर्टला उतरले परंतु घरी काही त्यांच्या अडचण होती त्यामुळे ते येऊ शकले नाहीत। आता 3:30-4 वाजता ते आलेले आहेत, त्याबद्दल आपले अभिनंदन मारुती जंगम। दुसरे गुरुजी कुठे तुमच्या बरोबर नाही आले का? ते पाणी पित आहेत। गालदेव संघाकडून नवीन आलेले फलंदाज, नाव सांगायचंय फलंदाजाचं सागर। गालदेव संघाला काही समजत नाही एवढी मोठी धावसंख्या उभारायची। प्रत्येक जो फलंदाज येतो तो मोठा फटका मारायला जातोय परंतु मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये झेलबाद होत आहेत। सुनील जंगम यांचा पुढचा चेंडू पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी ते। सुंदर असा तटवलेला चेंडू, मला वाटतं एक धावसंख्या एकच मिळाली पाहिजे। एका धावेवर त्यांना समाधान मानावं लागतंय गालदेव संघाला। गालदेव संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येत स्थिर आलेली आहे। शेवटचा चेंडू सुनील जंगम यांचा शिल्लक आहे, पाहूया निलेश कसा सामना करतात सुनील जंगम यांचा। सुनील जंगम यांचा शेवटचा चेंडू, सामना करतील निलेश। गालदेव संघाकडून निलेश यांच्या काय योगदान देत आहेत पाहूया। जवळजवळ 48 धावांची आवश्यकता गालदेव संघाला विजयासाठी। पाहूया निलेश जंगम आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते। पंचांनी सामना चालू करायचा त्वरित। उर्वरित सामने देखील आपल्याला खेळवायचे आहेत। सुनील जंगम यांचा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, पाहूया सामना करतात निलेश आणि सुनील जंगम यांच्या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु एका धावेवरती त्यांना समाधान मानावं लागतंय। धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे 10 गालदेव संघाची 2 षटकामध्ये। चार फलंदाज बाद 10 धावसंख्या, धावसंख्येवर स्थिरावलेली आहे। अजूनही 47 धावांची आवश्यकता गालदेव संघाला आहे 12 चेंडू मध्ये। वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत शुभम जंगम, नावाजलेले गोलंदाज। वरळी तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठ्या मोठ्या मॅचेस आयोजित करतात तेव्हा शुभम जंगम यांना तिथे खेळण्याची संधी मिळते आणि त्यांना आमंत्रण केले जाते। असे आपले गोलंदाज फलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून आपलं प्रदर्शन करत असतात। पाहूया संघासाठी तिसरं वैयक्तिक असं पहिलं षटक, सामना करतात निलेश। सुंदर असा
फटका मारण्याचा प्रयत्न निलेश यांनी केलेला आहे, परंतु मला वाटतं एका धावेवरती त्यांना समाधान मानावं लागतंय आणि एकच धाव. 2 धावा घेण्याच्या नादामध्ये 5वा गडी बाद झालेला आहे गाळदेव संघाचा. बाद होणारे फलंदाज गाळदेव संघाची धावसंख्या 5 बाद 11. नवीन आलेले फलंदाज कुलदीप. नवीन आलेले फलंदाज कुलदीप. शुभम यांचा दुसरा चेंडू. सामना करतायत निलेश. गाळदेव संघाकडून निलेश खेळतायत. पाहूया आपल्या संघासाठी काय करामत करतायत ते, परंतु निलेश यांचं देखील आज बॅट तळपली नाही आणि निलेश जंगम बाद झालेले आहेत. अशा प्रकारे गाळदेव संघाला 6वा धक्का बसलेला आहे. अजूनही धावसंख्या 11 या धावसंख्येवर स्थिरावलेली आहे आणि गाळदेव संघाला अजूनही 46 धावांची आवश्यकता. 10 बॉलमध्ये 46 धावा. जवळजवळ प्रत्येक बॉलला 4-6 मारतील, चौकार षटकारांची आतषबाजी करतील, तेव्हाच कुठे हा सामना ते जिंकू शकतील. अन्यथा हा सामना एकतर्फी धारदेव संघ जिंकेल असं मला वाटतंय. पाहूया शुभम यांचा तिसरा चेंडू. नवीन आलेले फलंदाज राहुल. नवीन आलेले फलंदाज राहुल. पाहूया शुभम यांचा कसा सामना करतायत ते. गाळदेव संघाकडून पंचांचा इशारा वाईट. धीरज राहुल नाही धीरज नवीन आलेले फलंदाज. शुभम यांचा चेंडू त्यांच्या बऱ्याच उंचावरून गेल्यामुळे पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या 12 11. बॉल समजला नाही शुभम यांचा. नवीन आलेल्या फलंदाजाला निर्धाव पद्धतीचा चेंडू. धावसंख्या 11 या धावसंख्येवर स्थिरावलेली आहे. अजून बऱ्याच धावा करायच्या आहेत गाळदेव संघाला. गाळदेव संघाकडून त्यांचे जे निर्धाव पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा शुभम यांचा. नवीन आलेले फलंदाज धीरज यांना काय तो चेंडू समजत नाहीये. बॅट फिरवतायत परंतु बॅटच्या खालून चेंडू एसटी रक्षकाच्या एसटी मध्ये विसावत आहे. 12 धावा. अजूनही 45 धावांची आवश्यकता गाळदेव संघाला. शुभम यांचा पुढचा चेंडू. सामना करतायत धीरज. गाळदेव संघाकडून आज कुठलाही त्यांचा सरला मोठी खेळी करता आला आणि त्याच्यामुळे त्यांची ही अशी अवस्था आपल्याला बघायला मिळते. शेवटचा चेंडू शुभम यांचा. खरोखरच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सर्व खेळाडूंनी धारदेव संघातील आपल्या समोर दाखवलेला आहे. शेवटचा चेंडू पाहूया आणि व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. अतिरिक्त अशी 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 13. अजूनही 44 धावांची आवश्यकता गाळदेव संघाला. 7 बॉलमध्ये 44 धावांची गरज. हा सामना जर गाळदेव संघाला जिंकायचा असेल तर प्रत्येक बॉलवरती 6 मारला पाहिजे, नाहीतर हा सामना ते जिंकू शकत नाहीत. निर्धाव पद्धतीचा चेंडू शुभम यांचा. पंचांचा आउट झाला. बाद झालेल्या शेवटच्या चेंडूवरती फलंदाज गाळदेव संघाकडून धीरज. कुलदीप यांनी पहिल्याच चेंडूवरती प्रेमाना सिक्सर लगावलेला आहे आणि
सन्मान दिलेला आहे चेंडूला, उत्तम असा चेंडू. पाहूया पुढच्या चेंडूवरती एक धाव घ्यायचा प्रयत्न केलाय, एक धाव त्यांनी पूर्ण पण केली. धावसंख्येत भर, धावसंख्या 20. अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे गालदेव संघाला. 4 बॉलमध्ये 4 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता गालदेव संघाला. पाहूया पुढच्या चेंडूमध्ये कुंदन काय करतात ते. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अतिरिक्त अशी एक धाव गालदेव संघाला. धावसंख्येत भर, धावसंख्या झालेला 31-21. अजूनही 36 धावांची आवश्यकता गालदेव संघाला आहे. 4 चेंडूमध्ये 36 धावा. मला वाटतं हे अतिशय मुश्किल असं आव्हान गालदेव संघासमोर आहे. चेंडू तटवलेला आहे. पहिली धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे आणि तिसरी धाव करण्याच्या प्रयत्नामध्ये तिसरी धाव देखील त्यांनी पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत भर, पंचांचा इशारा. पंचांची धावा किती सांगायच्या आहेत? 3. एकूण 3 धावा. धावसंख्येत भर, धावसंख्या 24. शेवटच्या 3 चेंडूमध्ये किती धावा करतायत पाहूया गालदेव संघ. 33 धावांची आवश्यकता. कठीण असं लक्ष गालदेव संघासमोर धारदेव संघाने ठेवलं होतं. निर्धाव पद्धतीचा चेंडू. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता गालदेव संघाला. पाहूया किती धावापर्यंत पोहोचतायत. मला वाटतं हे फक्त औपचारिकताच राहिलेले 2 बॉल खेळवण्याची. धारदेव संघ अशा पद्धतीने विजयाकडे वाटचाल करीत आहे. प्रेम यांचा चेंडू त्यांना काही समजलं नाही आणि एक धाव घेतलेली आहे. शेवटचा चेंडू. 32 धावांची आवश्यकता गालदेव संघाला. अशा पद्धतीने धारदेव संघ विजयाकडे वाटचाल करीत आहे. एका चेंडूमध्ये 32 धावा होणं अशक्य ही गोष्ट आहे. पाहूया शेवटच्या चेंडूमध्ये काय करामत करतात ते. आणि कॅच संजय जंगम यांनी उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे. धारदेव संघाचे अभिनंदन आणि पराभूत संघाचे देखील अभिनंदन. अशा पद्धतीने गालदेव संघ विजयी झालेला आहे. मालक आहेत अभिषेक दत्ताराम जंगम. धारदेव संघाचे संघमालक आहेत सागर जंगम. मोळेश्वर डॉक्टर विजय जंगम स्वामी. गालदेव विकास जंगम. रायरेश्वर पद्माकर जंगम. घोणसपूर निलेश जंगम. तळदेव प्रणय जंगम. चकदेव मनेश जंगम. आणि आयकॉन प्लेयर आहेत योगेश जंगम मोळेश्वर, विजय जंगम वाघावळे, अजित जंगम चकदेव, शुभम जंगम धारदेव, पृथ्वीराज जंगम रायरेश्वर, सार्थक जंगम घोणसपूर, निलेश जंगम गालदेव, शुभम जंगम तळदेव यांनी सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. जंगम